कराराला स्थगिती दिलेली आहे. The Indus Waters Treaty of पुढे पाकिस्तानात जातं. यातली सगळ्यात मोठी नदी इंडस म्हणजे सिंधू नदी ही जगातल्या सगळ्यात मोठ्या नद्यांपैकी एक आहे. या नदीचा उगम होतो मानसरोवराजवळ. लडाख मधनं ही नदी भारतात शिरते आणि जम्मू काश्मीर मधनं भारतातनं वाहून पुढे ही नदी पाकिस्तानात शिरते आणि संपूर्ण पाकिस्तान ओलांडून अरबी समुद्रात जाऊन मिसळते. वेगवेगळ्या उपनद्यांमुळे ही सिंधू नदी प्रणाली प्रचंड मोठ्या खोऱ्यात विस्तारलेली आहे. झंस्कार, श्योक, शिंगार, गिलगिट, अस्तोर, काबूल, झेलम, चिनाब, रावी, बियास म्हणजेच व्यास नदी, सतलज या सगळ्या सिंधूच्या उपनद्या आहेत. सिंधू नदीची लांबी आहे 3200 किलोमीटर. या नदीचं एकूण क्षेत्र आहे तब्बल 11.2 लाख किलोमीटर. यातलं 47% क्षेत्र पाकिस्तानात आहे, 39% भारतात, 8% चीनमध्ये आणि अफगाणिस्तानात 6% क्षेत्र आहे. चिनाब आणि झेलम या सिंधू नदीच्या उपनद्या देखील जम्मू काश्मीर मधनं वाहत पाकिस्तानात शिरतात. तर रावी, बियास आणि सतलज या 3 उपनद्या देखील पंजाबातनं पुढे पाकिस्तानात शिरतात. मग या कोणत्या नदीचं पाणी कोणत्या देशाचं हे ठरवण्यासाठी जो करार करण्यात आला त्याचं नाव सिंधू जल करार म्हणजेच इंडस वॉटर ट्रीटी. भारताची फाळणी होण्याआधीच पंजाब आणि सिंध प्रांतामध्ये पाणी वाटपाचं भांडण सुरू झालं होतं असं ओरेगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या ॲरन वुल्फ आणि जॉशुआ न्यूटन यांनी केलेल्या अभ्यासात म्हटलेलं आहे. 47 साली ज्यावेळी फाळणी झाली त्यावेळी भारत आणि पाकिस्तानच्या भौगोलिक सीमा ठरवण्यात आल्या. सोबतच सिंधू नदीच्या प्रवाहाचं देखील 2 भागांमध्ये विभाजन झालं. पाकिस्तान होता सिंधू नदीच्या खोऱ्याच्या खालच्या बाजूला तर भारत सिंधू नदीच्या खोऱ्याच्या वरच्या बाजूला. दोन्ही देशांना सिंचनासाठी या नदीची गरज होती आणि म्हणूनच समान वितरणाचा आग्रह धरण्यात आलेला होता. पाणी वाटपावरनं वाद झाला. ॲरन वुल्फ आणि जॉशुआ न्यूटन यांनी केलेल्या अभ्यासानुसार 1951 मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी टेनेसी व्हॅली अथॉरिटीचे माजी प्रमुख डेव्हिड लिलियंथल यांना भारतात बोलवलं. त्यांनी पाकिस्तानला भेट दिली आणि सिंधू नदीच्या पाणी वाटपावरती एक लेख लिहिला. हा लेख जागतिक बँकेचे प्रमुख आणि लिलियंथल यांचे मित्र असणाऱ्या डेव्हिड ब्लॅक यांनी वाचला आणि त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्याशी संपर्क केला. दोन्ही पक्षांमध्ये यानंतर बैठका सुरू झाल्या. जवळपास दशकभराच्या बैठकांनंतर 19 सप्टेंबर 1960 ला भारताचे तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे फील्ड मार्शल मोहम्मद अयूब खान यांनी कराचीमध्ये सिंधू जल करारावरती सह्या केल्या. मग हा सिंधू जल करार काय सांगतो तर या कराराद्वारे सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचं पूर्व आणि पश्चिम नद्यांमध्ये विभाजन करण्यात आलं. रावी, बियास म्हणजे व्यास, सतलज या झाल्या पूर्व नद्या तर झेलम, चिनाब, सिंधू या पश्चिमेकडच्या नद्या ठरवण्यात आल्या. या करारानुसार पूर्वेकडच्या नद्यांचं पाणी काही अपवाद सोडले तर भारत कोणत्याही बंधनांशिवाय वापरू शकतो. तर पश्चिमेकडच्या नद्यांचं पाणी पाकिस्तानने घ्यायचं असं ठरलं. पण त्यातल्या काही नद्यांचं पाणी ठराविक प्रमाणात वापरण्याचा अधिकार भारताला देण्यात आला. यामध्ये वीज निर्मिती, शेतीसाठी पाणी वापरण्याची मुभा देण्यात आली. या करारानुसार एका सिंधू आयोगाची स्थापना करण्यात आली. यामध्ये दोन्ही देशांचे आयुक्त ठराविक काळानंतर एकमेकांना भेटतील आणि समस्यांवरती चर्चा करतील असं देखील ठरलं. मग हा करार महत्वाचा का आहे? कारण दोन्ही देशांमधली युद्ध, मतभेद आणि वादांनंतर देखील हा नदी वाटपाबद्दलचा करार कायम होता. सलाल बगलिहार ही धरणं, किशनगंगा प्रकल्प यावरनं 2 देशात वाद झाले होते पण त्यावर तोडगा काढण्यात आला होता. या पाणी वाटप करारावरती पुन्हा चर्चा करण्यात यावी यासाठी 2024 साली भारताने पाकिस्तानला अधिकृत नोटीस देखील पाठवली होती. पहलगाममध्ये पर्यटकांवरती झालेल्या हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल कराराला आपण स्थगिती देत असल्याचं जाहीर केलंय. धरणांची रचना, बंधारे, पाणी साठवण्यासाठीचे प्रकल्प याद्वारे जर भारताने पाकिस्तानात वाहणारा प्रवाह कमी केला तर त्याचा परिणाम